चालू तोपर्यंत काही करायचं नाही. योगेश योगेश तू निघायचं बघ. मी काय बघ योगेश तू निघायचं बघ. थांबू नको तू अजिबात. थांबायचं नाही. फोटो काढ. संबंध आपले चांगले संबंध आपले चांगले. तू थांबू नको. तू बोलू नको. तो यावर तुला माहित नाही. नाही नाही काम नाही करायचं. काम नाही करायचं. केस चालू आहे रीतसर. स्वतःच्या जमिनी स्वतःला सांभाळताना आले दुसऱ्याची आठवण करायला लागली. तू निघा बरं का. चुकीचं होईल. चुकीचं होईल ध्यानात ठेव. मग पुढे येऊ नको. चुकीचं होईल. हा येऊ दे तू बाई किती देऊ थांब. सगळ्यांना कळून देऊ. बाया रोजाच्या बाया आहेत. आम्हाला माहित नाही का. आम्हाला माहिती आहे ना. अहो हे सगळं याच्यात मला सगळं माहिती आहे. पांडी पिल्ली हे सगळं मला माहिती आहे. तू जाऊ दे ना. जुन्नर तालुक्यातील वडसगावामधील गट नंबर 315/5 या 4 एकर क्षेत्रामध्ये गेल्या 5 पिढ्यांपासून आमचा ताबा होता. आमची जमीन सन 1925 सालच्या एका फेरफारमुळे अचानक कोणतेही खरेदी खत बक्षीसपत्र वाटप व इतर कोणताही दस्त नव्हता थेट दुसऱ्याच्या नावे झाली. परंतु ते क्षेत्र आम्ही गेल्या 5 पिढ्यांपासून आम्ही कसत आहे व आमच्याच ताब्यात आहे. या क्षेत्रावर डेरे यांचं नाव सातबारा सदरी लागलेलं आहे. काही महिन्यांपूर्वी डेरे यांनी खांडगे नावाच्या व्यक्तीला सदर जमीन विकली आहे. खांडगे यांनी तीच जमीन पुन्हा विवेक चव्हाण यांना विकलेली आहे. या संपूर्ण गटाचा ताबा आमच्याकडेच असताना विवेक चव्हाण याने गुंड व गुंडश्रेय आणून आम्हाला मारहाण करत आमच्या जमिनीवर ताबा घेतलेला आहे. आता त्या गटापैकी 15 गुंठ क्षेत्र हे आमच्या ताब्यात असताना विवेक चव्हाण हा पुन्हा गुंड आणून या 15 गुंठ्यामध्ये देखील ताबा घेणार आहे. याबाबत पोलीस देखील दखल घेत नाही. आमच्यावर अन्याय झाला असून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी चव्हाण बंधूंनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. याबाबत आम्ही विवेक चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. जुन्नर टाइम्स, वडज, जुन्नर. माझे नाव जालंधर बापू चव्हाण. मी वडज या गावचा कायमस्वरूपी रहिवासी आहे. 315/5 संदर्भात 5 पिढ्यांचा आमचा स्वतःचा ताबा आहे. 1925 साली बापू विठ्ठू चव्हाण या नावाने खाते पुस्तक आहे. त्यानंतर 887 फेरफार पाडला तो 24/8/1925ला. त्यामध्ये त्याला कुठलाही वारस नोंद झाली किंवा बक्षीसपत्र खरेदी असा काही उल्लेख नाही, सपोर्ट नाही. त्यामुळं तो फेरफारला समोरच्या पार्टी मेडेर यांनी मी त्याला चॅलेंज केले कोर्टामध्ये. असमान वाटपत्र दावेल 299/2023 त्यांनी आम्हाला दाखवून द्या 887 फेरफारला की ही आमच्याकडं बक्षीसपत्रांची जमीन आली किंवा आमच्याकडं खरेदी खात्याने जमीन आली. त्यावेळेला मी संपूर्ण जमीन केस मागं घेऊन ताबा त्यांना द्यायला तयार आहे. परंतु तसं जर काही नसेल त्यांच्याकडं तर ती माझ्या बापाची जमीन ती मला पाहिजे. त्यांनी इथून निघून जायचं, थांबायचं सुद्धा नाही वडदमध्ये. जमीन वाद कोणता नंबर? 315/5. आता कोणाचे नाव आहे ते? आता विवेक रामदास चव्हाण आणि भारती विवेक चव्हाण यांचे नाव फिरवले. एकही रुपया न घेताना ज्यावेळेला कोर्टाचा समज मिळाला दीपक डेरेला त्याच्या नावावर जमीन होती. त्यानंतर त्यांनी महेश खांडगे यांच्या नावावर जमीन फिरवली गेली आणि खांडगेंच्या नावावरून जमीन खरेदी खाताना विवेक रामदास चव्हाण, भारती विवेक चव्हाण यांच्या नावावर फिरवली गेली आणि त्यांनी जो त्याच्यावरला प्रकार त्या प्रकारे त्या बाया प्रदीप साळवी गुंड प्रवृत्तीचे लोक आणून आम्हाला मारहाण करून 27/11/2024 रोजी ताबा घेतला. तेव्हा त्यांना आम्ही ताब्याला आडो गेलो असता सर्व बायकावरून गाडीतून उतरून त्यांनी आम्हाला मारहाण केली. तेवढा आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा फिर्याद दिली आहे. असं असताना त्यांनी शेवट ताबा घेतलाच आणि हा उर्वरित भाग 15 गुंठाचा हा ते ताबा घ्यायला मागतात. आता आम्ही ताबा सोडायला तयार नाहीये. ताबा कुठे घेतला? ताबा 315/5 पूर्व बाजूला जुन्नर पांडे रोडच्या पूर्वेला. किती क्षेत्रावर ताबा घेतला? त्यांनी 3.5 एकर. 3.5 एकरवर? हो. त्याच्या आधी तुमच्या ताब्यात होतं? त्याच्या आधी 5 पिढ्यांना आमच्या ताब्यात आहे. बायाचे प्रदीप साळवे आणि काही जुन्नरच्या वेगळ्या कास्टच्या महिला आणून त्यांनी त्या आमच्यावरती बायांना आमच्या पुढं करून अल्ट्रासिटी कायद्याच्या नियमाप्रमाणे त्या बाहेरच्या बायका आणल्या होत्या त्या आमच्या पुढं करून त्यांनी तो ताबा घेतलेला आहे. 1925 पासून ती जमीन तुमच्या ताब्यात होती का? आमच्या ताब्यात जमीन होती. ती 5 पिढ्यांपासून जमीन ती आमच्याच ताब्यात आहे. ते कसं काय ते डेरेंचं नाव लागलं? डेरेंचं नाव लागलं ते पूर्वतांनी ते त्यांच्या नावाने ती जमीन फिरवली. आमचे पंजोबा होते मुंबईला, यांचे पंजोबा होते इथं. तर त्या फेरफारला कुठल्याही प्रकारचा धर नाहीये का बा ते 7 एकर बक्षीसपत्र
किंवा बुवा काय अन्य काही त्याला कुठला दर नाहीये. त्या दरानुसार आम्ही त्याला चॅलेंज कोर्टामध्ये केलेलं आहे. कोर्टात दावा चालू आहे. सदर ह्या 315च्या 5 या गटावरती 4 ते 5 प्रकारच्या केसेस चालू आहेत. आणि उर्वरित आता त्यांचं म्हणणं आहे इकडं त्यांचं क्षेत्र निघतंय हे 14-15 गुंठ्याचा काय वेळ मोजणी सुद्धा पूर्ण फॉल्टी झालेली आहे. तर आमचं म्हणणं असं आहे कोर्टाने जो निर्णय देईल त्या निर्णयाला अधीन राहून आम्हाला ते मान्य राहील. परंतु हे जे 15 ते 14-15 गुंठ्याचे ते ताबा घ्यायचं म्हणतायत त्या ताब्यासाठी ते बाहेरची लोक गुंड प्रवृत्तीची लोक आणून ते इथं ताबा घेण्याचे आता प्रोसेसमध्ये आहेत. कुणी आणले? विवेक रामदास चव्हाण यांच्या नावाने 7 बारा फिरल्याच्या नंतर विवेक रामदास चव्हाण यांनी बाहेरचे प्रदीप साळवे म्हणून एक जुन्नरचा पोरगा आहे प्रदीप साळवे याला कॉन्ट्रॅक्ट देऊन त्यांनी बाहेरच्या काही महिला गाडी भरून आणून इथे ताबा घेतला होता आणि तोच प्रकार पुन्हा घडण्याच्या परिस्थिती आहे. तर सदरहू जे काय गोष्टी घडतील हे माझ्या कुटुंबाला किंवा वैयक्तिक माझ्या जीवाला यांच्यापासून धोका आहे. जे काय गोष्टी घडतील त्याला पूर्णपणे विवेक रामदास चव्हाण हे जबाबदार असतील. 1925 साली तुमच्या पंजोबाचं नाव कमी होऊन डेरेंचं नाव लागलं. डेरेंचा गेनो दोंडू डेरेंचे आजोबा योगोई डेरेचे पंजोबा योगोई डेरेचे पंजोबा नाव लागलं ना. गेनो धोंडू चव्हाण नाव लागलं. म्हणजे आमच्या पंजोबाचे पुतणे संपूर्ण जमीन करून खायचे आणि पंजोबांच्या पुतण्याला मुलगा नव्हता एकच मुलगी होती ते म्हणजे कोंडाजी बाबांची सून सुगंधाबाई तिचा मुलगा तुकाराम डेरे आणि तुकाराम डेरेचा पोरगा योगोई डेरे. त्यांना मुलगा नसल्यामुळे ते नाताला जुन्या लोकांनी अनपढ लोकांनी इकडे आणले पहिले मांडीवर घेतलेले दत्तक घेतल्यासारखं झाले. हरकत नाही त्यांचं ज्या काय गोष्टी असतील त्यांना त्या लक लाभल्या पण जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. त्यासाठी आम्ही कोर्टामध्ये दावे दाखल केलेले आहेत. कुठल्याही प्रकारचं म्हणजे रुपयाचा हा विषय नाही. फक्त आमच्यापासून बचाव करण्यासाठी 1 रुपयाचा दीपक डेऱ्याला कुठला संबंध नाही. 1 रुपया न देता ती जमीन फक्त आमच्यापासून बचाव करण्यासाठी फिरव केलेली आहे. समज मिळून तारीख झाल्यानंतर त्यांनी पळवाट काढलेली. तरी आता पुन्हा त्या जमिनीची विक्री करण्याच्या संदर्भात आम्हाला माहिती भेटलेली आहे. विवेक चव्हाण ही जमीन विकतायत त्यांनी डेव्हलप करून ती जमीन विकतायत. तर सदरू त्या जमिनीचं घेणाराने पूर्ण सखोल अभ्यास करूनच त्याला घ्यायचे तो घेऊ शकतो. परंतु इथून पुढल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला सामोऱ्या जावं लागणार आहे. या गोष्टींचा विचार करून जमिनीचं खरेदी खत करावं. तसे आम्ही सर 24 जानेवारी 2023 रोजी दैनिक हो ही जमीन आहे ती. तसं आम्ही ना सर 24 जानेवारी 2023 ला दैनिक प्रभातला 5 315चा 5 ही तुमच्या ताब्यात होती. हो आमच्या आता ही कोणी लेवल केली? विवेक रामदास चव्हाण यांनी लेवल केली. ही विवेक रामदास चव्हाण यांनी लेवल केली. ताबा नसताना ताब्या बेंडे केस चालू आहे. बेंडे केस मध्ये तहसीलदारांकडे ताबा मागतायत आणि ताबा मागून इकडे त्यांनी बाहेरचे गुंड प्रवृत्तीचे लोक आणून ताबा घेतलेला आहे. या संपूर्ण जमिनीचा ताबा घेतलाय. हो ते 2 महिने झाले 2-3 महिने झाले. 27/11 ला ताबा सुरू झाला त्यांचा पहिला दिवस. समजा जर तुमच्या ताब्याची केस चालू होती तसंच ताबा घेतला मग तुम्ही तक्रार नाही दिली का? तक्रार दिलेली आहे पण काय आलंय तहसीलदार साहेबांना तिथं काही कारणास्तव त्यांच्या तारखाच होत नाहीये. आतापर्यंत तारीखच झाली नाही. त्या तारखा पुढे आजारी होते तहसीलदार साहेब पुढे तारखा त्यामुळे रजे होते त्यामुळे ती वाढत चालली. आणि आम्ही तशी सर 24 जानेवारी 2023 ला दैनिक प्रभातला जाहीर नोटीस दिली दवंडी आम्ही का सदर 5 पिढ्यांचा आमचा ताबा आहे या जमिनीवरती आणि त्याच्यात कुणी ही जमीन घेऊ नये कुणाची फसवणूक व्हावं नाही हे बिगर ताब्याचं पोकळीच तर खरेदी करत राहील म्हणून साठी आम्ही ही जाहीर नोटीस दिली आहे त्या पेपरला. आता ताबा कोणाचा आहे? आता ताबा यांनी घेतलाय विवेक रामदास. तुमचा तर ताबा नाही ना? मग पुढे आमचा इकडे आहे ना ताबा इकडे दादा पण इकडे आहे आमचा ताबा. हा इकडे ताबा आहे अजून रस्त्याच्या पश्चिम बाजूला. तुम्ही हे सोडून दिलं का? आता नाही सोडून नाही. कोर्टात केस चालू आहे. कोर्टात दावा चालू आहे. कोर्टाचा जो काही निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल. तेवढा त्याला ताबा घ्यायला तेव्हा पण सांगितलं जो काही कोर्टाचा निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील तोपर्यंत तुम्ही ताबा घेऊ नका. तहसीलदार बेंडे केसला काय सांगतात काय देतात तुम्हाला ताबा देत नाही देत ते पण आमची तयारी. तहसीलदार निर्णय देईल तो सुद्धा आम्हाला मान्य राहील. तरी पण त्यांनी गुंड प्रवृत्ती लोक आणून त्यांनी ताबा घेतला. बाया वगैरे आणल्या त्या तक्रार दिली का? तक्रार पोलिसांना दिली 112 ला 25 वेळा कॉल झाला त्या दिवशी 27/11 नाही दखल घेतली. त्यांनी जुन्नर पुढेला फोन केला होता परंतु जुन्नर पुढेंनी काही एक तक्रार घेतलेली नाही आमची दखल. ते म्हणे त्यांनी घटनास्थळी यायला पाहिजे. पोलीस स्टेशननी घटनास्थळी यायला पाहिजे. डोकं फोडाफोडी झाली भावाचं सिटी स्कॅन करायला लागलं फार तरी परंतु जुन्नर पोलीस स्टेशननी आम्हाला जुन्नरला बोलवलं. इथं जागेवरती आले नाही. मला मारहाण झाली होती. मी 2 दिवस सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट होतो.
मला डोक्याला मार लागला होता, एक ठिकाणी रक्त पण निघालं होतं. तर पोलीस स्टेशनने मला चिठ्ठी दिली, सरकारी दवाखान्यात नेलं. सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर सरकारी डॉक्टरने मला डोक्याचं सिटी स्कॅन करायला लावलं होतं. सिटी स्कॅन करून त्यांनी 2 दिवस मला ॲडमिटच ठेवलं आणि 3ऱ्या दिवशी मला घरी सोडलं. या डेरेंच्या जागेवर तुम्ही बेकायदेशीरपणे ताबा घेतला होता असं सिद्ध झालं. आता असं होऊ जे शकत काही नाही. सिद्ध होऊ शकत नाही जर झालं, चॅलेंज करतो सर. जे सिद्ध होईल त्याला आम्ही मान्य असेल, आम्ही सामोरे जाऊ. त्यांनी आम्हाला 887 फेरफार आमचं चॅलेंज आहे कोर्टामध्ये 299/2023 त्यांनी आम्हाला दाखवून द्यावा का फेरफार हा 887 कसा झाला, बक्षीस पत्रान झाला का खरेदी खात्यानं झाला, हे 2च कारण होते पहिली पूर्वी. ते आम्हाला दाखवून द्यावा, सपोर्ट त्याला काय तो. आणि तो जर नसेल तर आमच्या बापाचं जमीन तुम्ही इथून निघून जा. आणि तसं जर नाही झालं तर 315च्या 3 मध्ये मी स्वतः त्या 2 एकरवरती ताबा घेणार होता. त्यांना जर हा गुढी जर ताबा मला द्यायचा नसेल मला 2 एकरचा सामायिक म्हणतो ते आतापर्यंत, तर मी 315 3 मध्ये ताबा माझ्या घरासमोर टाकणार मी उसाच्या वावरांनी.